इतिहास हा विषय विद्यार्थ्यांसाठी अतिशय गुंतागुंतीचा व अवघड असल्यानं तो समजावून सांगण्यासाठी शिक्षकांच्या नाकी नऊ येतात। परंतु शाळेत इतिहास विषय समजण्यासाठी किल्लाच बनवल्यानं विद्यार्थी मोठ्या आवडीनं या विषयाचं अध्ययन करीत असल्याचा प्रकार महागाव तालुक्यातील इजनी येथे घडला आहे। इतिहास हा विषय विद्यार्थ्यांसाठी अतिशय गुंतागुंतीचा व अवघड असल्याने तो समजावून सांगताना शिक्षकांच्या नाकी नऊ येतात। परंतु शाळेत इतिहास हा विषय समजण्यासाठी शिक्षकांनी किल्लाच बनवल्याने विद्यार्थी मोठ्या आवडीने इतिहासाचं अध्ययन करत असल्याचा प्रकार इजनी येथे घडला आहे। महागाव तालुक्यातील इजनी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांची इतिहासामध्ये रुची वाढावी यासाठी वर्ग शिक्षक भोजराज पाटील यांनी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रावेकर यांना शाळेत किल्ला बनवण्याची संकल्पना सांगितली। सहकारी शिक्षक देवीदास कांबळे, ज्ञानेश्वर संगेवार, यशवंत झोडगे व प्रभारी मुख्याध्यापक महेश रावेकर यांनी सहमती दर्शवून किल्ला बनवण्याचं काम हाती घेतलं। शाळा सुटल्यानंतर किंवा मधल्या सुट्टीमध्ये किल्ल्याच्या कामात शिक्षक व्यस्त होते। पाटील सरांची कल्पकता व सहकारी शिक्षकांची मेहनत फळाला आली आणि उभी राहिली ती स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाची हुबेहूब प्रतिकृती। या किल्ल्यामध्ये मेघडंबरीवर विराजमान असलेले शिवराय, हत्ती, तोफा, पाण्याचे तलाव, मंदिरे, गडाची तटाची बुरुजांची बांधणी असे सारे उभारण्यात आले। त्यामुळे विद्यार्थ्यांसह किल्ला पाहणाऱ्यांना सुद्धा शिवकालीन सुवर्ण इतिहास कसा असेल याचा प्रत्यय आला। शाळेतच किल्ला बनवल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनासह प्रत्यक्ष शिवरायांचा इतिहास सोप्या पद्धतीने शिकण्यास शाळेतच किल्ला बनवल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनासह प्रत्यक्ष शिवरायांचा इतिहास सोप्या पद्धतीने शिकायला मिळाला। मी भोजराज सुभाषराव पाटील, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा इजनी येथे कार्यरत आहे। यावर्षी माझ्याकडे इयत्ता चौथीचा वर्ग आहे आणि इयत्ता चौथीच्या वर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना प्रत्येक वेळेस मला गड किल्ल्यांचा संदर्भ द्यावा लागायचा आणि गड किल्ल्याचा संदर्भ देताना मुलांना मी चित्र वगैरे दाखवायचो, टी व्हीवर व्हिडिओ दाखवायचं, पण मुलांचं समाधान झालं नाही। मुलांनी मागणी केली, किल्ला दाखवा, आम्हाला प्रत्यक्ष कुठेतरी किल्ल्याजवळ न्या आणि तिथे आम्हाला इतिहास समजावून सांगा। मग इतक्या मुलांना किल्ल्याजवळ नेणं किंवा एखाद्या किल्ल्याचा टूर करणं हे शक्य नव्हतं। मग त्यामुळे माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण इथेच या शाळेच्या प्रांगणामध्ये एक किल्ला उभारायचा, जेणेकरून मुलांना परिणामकारकरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हा किल्ला जेव्हा बनला तेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या किल्ल्याजवळ मुलांना आणून शिकवू लागलो आणि काय आश्चर्य की मुलांना तो परिणामकारकरित्या समजला आणि मुलांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचं कार्य जाणण्यासाठी प्रत्येक दिवशी उत्सुकता निर्माण झाली आणि या किल्ल्याचा जो परिणाम आहे तो खूप चांगला झाला आणि त्याचा आम्हाला मुलांच्या दृष्टिकोनातून खूप हा किल्ला सर्व शिक्षकांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही हा किल्ला उभारला गेलेला आहे। परंतु या किल्ल्यासाठी वेळेत आम्ही हा शाळेचा वेळ न देता शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे जेव्हा मुलं खेळायला सुटतात त्यावेळेस आम्ही हा किल्ला बांधण्याचं ठरविलं आणि दुपारला जेव्हा मुलं खेळासाठी बाहेर येतात त्यावेळेस आम्ही जवळपास 4 वाजतापासून तर कमसे कम 6-6:30 वाजेपर्यंत असे 3-4 दिवस आम्ही काम करून हा किल्ला या ठिकाणी उभारला गेलेला आहे। त्यामुळे इतिहासामध्ये विद्यार्थ्यांना गोडी निर्माण झाली आहे। इयत्ता चौथीतील विद्यार्थी आमच्या शाळेत किल्ला बनवला। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आम्हाला किल्ल्यावरून खूप छान शिकायला मिळत आहे। माझे नाव नकुल गजानन वानकडे, मी इयत्ता चौथीचा विद्यार्थी। माझे सरांचं नाव पाटील सर आणि पाटील सर किल्ल्यापाशी नेऊन आम्हाला खूप छान शिकवतात आणि आम्हाला इतिहास पूर्ण येत आहे आतापर्यंत आणि खूप छान इतिहास येत आहे। आज विद्यार्थ्यांचा इंग्लिश मीडियमकडे कल वाढत असल्याने जिल्हा परिषद मराठी शाळांची विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे। या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। इजनी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसारखीच कल्पकता वापरून अशा प्रकारे उपक्रम इतर शाळांमधील शिक्षकांनी राबवले तर जिल्हा परिषद मराठी शाळांना सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत। पाटील सर यांनी शाळा व्यवस्थापन समितीसमोर किल्ला बांधण्याचा ठराव त्यांनी आमच्यासमोर सादर केला। लगेच आम्ही त्यांना मान्यता देऊन किल्ला बांधण्यास सांगितलं। माझ्या मते एका विद्यार्थ्यांना
शिक्षणी ज्ञान देण्यापेक्षा ज्याला आपण जे प्रॅक्टिकली म्हणतो, ह्या प्रॅक्टिकली जर करून दाखवलं तर विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाबरोबरच जे शिवाजी महाराजांचा जे इतिहास आहे त्या इतिहासामधून एक प्रकार एक नेमकं समजा ज्ञान येईल. त्याबद्दल सरनी हे जे किल्ला बांधला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या किल्ला बघण्यासाठी सामाजिक संघटना आणि परगावून पण सुद्धा शाळेला येऊन भेटी देतात आहे. आज आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इजनी या शाळेला भेट दिली असता शाळेचा परिसर अतिशय सुंदर असा आढळला. त्याचबरोबर त्या ठिकाणी पाटील सरांनी बनवलेला किल्ला तो सुद्धा पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती किल्ल्याबद्दल त्यांनी सांगितली. त्याचबरोबर त्या ठिकाणी बालविज्ञान केंद्र हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं आणि विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळाली आणि फारच सुंदर वाटलं. विनोद खोंडे, विदर्भ न्यूज, महागाव.